जय शिवराय मित्रांनो, तुमचं आपल्या VL ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहेत वर्कआउट. तो म्हणजे स्पेशल लेडीजसाठी आहे. त्यांचं वजन जास्त आहे, त्यांना जर वजन कमी करायचं आहे, बॉडी फिट ठेवायची असेल, तर घरी बसल्या बसल्या आपण कसं वर्कआउट करायचा आणि कुठले कुठले वर्कआउटचे टाईप्स आहेत ते सगळे मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये सगळं सांगणार आहेत डिटेल्स. नक्कीच वेट लॉस होणार, फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. रोज रेग्युलर सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला जमेल तसा हा वर्कआउट जो आहे तो नक्कीच केला पाहिजे. तर आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करत आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं असं एक इन्फॉर्मेशन सांगायची तुम्हाला, वर्कआउट करण्याच्या आधी तुम्ही जो डाएट करणार, ठीक आहे, म्हणजे कॉफी असेल, ग्रीन टी असेल किंवा वॉटर इनटेक करायचं असेल, बरोबर आहे, जो काही तुमचा ठरलेला डाएट असेल, तर तुम्हाला तो जो डाएट आहे तो अर्ध्या तासाआधी करणं खूप महत्त्वाचं आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पोटात कळ निघणं किंवा पोटदुखी होणं, तर या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. तर वर्कआउट करण्याआधी तुम्ही या गोष्टीची नक्कीच काळजी घेणे. तर आपण आता करूया वर्कआउटला स्टार्ट. फर्स्ट वॉर्मअप आहे नेक रोटेशन, क्लॉक आणि अँटी क्लॉक असे 5-5 वेळेस आपल्याला नेक रोटेशन करायचे आहे. त्यानंतर आपण करणार आहे नेक मुवमेंट. नेक मुवमेंटमध्ये नेक एक्सटेन्शन आणि त्यानंतर नेक लॅटरल फ्लेक्शन. 3 सेट घ्यायचे, 5 रेपिटेशन. मैत्रिणींनो, यानंतर आपण करणार आहे शोल्डर रोटेशन. याच्यात क्लॉक आणि अँटी क्लॉक असे आपण 3-3 सेट घेणार आहोत, 5 रेपिटेशन. हे झाल्यानंतर आपण करणार आहे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आर्म रोटेशन. याने पूर्ण तुमचे शोल्डर आणि आर्म्स दोघांची मोबिलिटी वाढते, यामुळे इंजुरीचे चान्सेस कमी होतात. त्यानंतर आपण करणार आहे हॉरिझॉन्टल आर्म स्विंग, ओपन अँड क्लोज. दोघांचे पण 10-10 रेप्स मारायचे, 3 सेट करायचे आहेत. आणि याच्यानंतर आपण करणार आहे बॉडी वेट लॅटरल रेजेस, त्याला साईड आर्म रेजेस पण म्हणतात. याचे आपण 20 रेप्स करणार आहोत. यानंतर आपण करणार आहे बॉडी वेट फ्रंट रेजेस. याच्याने खांद्याचे स्नायू म्हणजे शोल्डर मसल स्ट्रॉंग होतात. आता पुढची एक्सरसाइज आहे हिप रोटेशन, याला वेस्ट रोटेशनही म्हणतात. तर ही जी आहेत बेसिकली याने हिप मोबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी दोन्हीही वाढते. हे एक छान एक्सरसाइज आहे. याचे पण 3 सेट करायचे, 10-10 रेप्स. आता पुढचं वॉर्मअप आहे बॉडी वेट डेडलिफ्ट. ही बेसिकली हिप, त्याच्यानंतर ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग या तिघांवर काम करते. यांची फ्लेक्झिबिलिटी मोबिलिटी दोन्ही वाढते. याचेसुद्धा 20 रेप्स आणि 3 सेट पूर्ण करायचे आहेत. आणि आता पुढचा वर्कआउट येतो आहे नी रोटेशन. क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज तुम्हाला बोथ साईड रोटेशन करायचं आहे, फिरवायचे आहे जसे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत आहे. याने नी इंजरीजचे चान्सेस खूप कमी असतात. आणि आता मैत्रिणींनो, पुढचा वॉर्मअप आहे तो म्हणजे अँकल रोटेशन. क्लॉक अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 10-10 रेप्स करायचे, असे 3-3 सेट करायचे आहेत दोन्ही लेग्सचे. याने तुमचा बॅलन्सही वाढेल आणि अँकलसुद्धा स्ट्रॉंग होणार, मोबिलिटीसुद्धा वाढते याने. मित्रांनो, या प्रकारे आपण जो बेसिक वॉर्मअप आहे तो केलेला आहे. ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्याचप्रमाणे तुम्हाला रेप्स घ्यायचे आहेत, ठीक आहे. आणि हळूहळू रेप्स वाढवत जायचे. सुरुवातीला कमीच ठेवायचे, नंतर हळूहळू वाढवत जायचे आहे. हे खूप महत्त्वाचा सेंटेन्स आहे. जोशमध्ये जास्त मारायचे नाही सुरुवातीला, नाही तर बॉडी खूप पेन करेल. ह्या गोष्टीचं लक्षात असू द्या. मग त्या ठिकाणी जेंट्स असेल किंवा लेडीज असेल, दोघांनाही सेम आहे. तर आता आपण करणार आहे वॉल सपोर्ट डिप्स, ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, एक तुमच्या घरातली जी वॉल असते त्याचा सपोर्ट घ्यायचं आणि आपली सेंटर लाईन पकडायची अशी, आणि इथून फक्त 2 विधांचं अंतर घेऊन पण असा हात ठेवायचा. आणि बॅक साईडला जाताना हा एक स्टेप, ओके, मागं जायचं आणि फक्त एवढं 1 2 3 4 5
6 7 8 9 10. हे बिगिनरसाठी वर्कआउट आहे पूर्ण. जे नवीन आहेत, ज्यांना सवय नाही आहे वर्कआउटची, तर त्यांनी अशा वर्कआउटपासून सुरुवात करायची. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक सेटमध्ये 30-30 सेकंदाचा गॅप असला पाहिजे. कंटिन्यू वर्कआउट करायचा नाही किंवा जास्तही गॅप द्यायचा नाही. एकदा वर्कआउट झाल्यानंतर, एक सेट मारल्यानंतर त्या गॅपमध्ये 30 सेकंदाचा कमीत कमी गॅप हवा. आता हे तर झाले बिगिनरसाठी वॉल लिफ्ट्स. पण जे ऑलरेडी वर्कआउट करत आहे, ओके, किंवा त्यांना ऑलरेडी वर्कआउटची सवय आहे, त्यांच्यात ऑलरेडी त्या लेडीजमध्ये ऑलरेडी थोडी स्ट्रेंथ आहेच, तर त्यांनी नी डिप्स मारावे. जमिनीवर नी डिप्स मारावे. ते कसे मारायचे ते मी तुम्हाला लगेच दाखवतो. मैत्रिणींनो, सेम पोझिशन घ्यायची. आपल्या 2 हातांचं अंतर घ्यायचं, इथं डिस्टन्स असं मोजून घ्यायचं. आणि त्यानंतर बॅक साईडला जाऊन नी जो आहे तो खाली टच करायचा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि फक्त खाली जायचं इथून, एवढंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचे तुम्हाला आपण ज्या वेळेस चेस्टमध्ये हे जे अंतर घेतो, बरोबर, तर ह्या अंतरामध्ये तुम्हाला जास्त बॉडीला पुढं पण नाही न्यायचं किंवा जसं मागं पण नाही घ्यायचं. एक्झॅक्ट बॉडी चेस्ट जी आहेत तर त्याच्या लाईनीत थोडंसं खाली घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्या अंतरावर. आपण आता पुढचं वर्कआउट करत आहे क्रंचेस. खूप सिंपल आहे. याच्याने पोटावरचे जे फॅट आहेत ते कमी होतात. मी सगळ्यांना सजेस्ट करा की नक्की हा वर्कआउट करा. अप्पर बॉडी वर करायची अशी, या प्रकारे तुम्हाला दिसेलच. 1 2 3 4 आता पुढचे आहेत बायसिकल क्रंचेस. याच्यात तुम्हाला पाय जो आहे तो फोल्ड करायचा. एक पाय पुढे राहील हवेत, एवढंच. 1 2 3 4 5. आता याच्यानंतर आहे साईड क्रंचेस. तर याच्यासाठी तुम्हाला पाय थोडेसे जवळ घ्यायचे. अप्पर बॉडी जी आहे ती थोडी उचलायची आहे. आणि हा जो हात आहे दोन्ही साईडचा, तर तुम्हाला इथं टोला तुम्हाला टच करायचा आहे, बोथ साईड इकडून पण या साईडने पण, जेणेकरून या साईडला तुमचं साईड बेली फॅट जे आहेत, बरोबर, तर त्या ठिकाणी इफेक्ट होतो त्या गोष्टीचा, या वर्कआउटचा. 1 2 3 4 5 6. याचे पण तुम्हाला 15-15चे 3 सेट मारायचे. आणि याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे प्लँक. प्लँक पण तुम्हाला पॉसिबल असेल तर हळूहळू टाइम ड्युरेशन वाढवायचं याच्यात. प्लँकला पोझिशन खूप सिंपल आहे. बॉडी पूर्ण स्ट्रेट पाहिजे, एल्बो खाली जाणार, या पोझिशनला असा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगू इच्छितो, आपण जो आता वर्कआउट केलेला आहे तो पूर्ण बेली फॅट वर्कआउट होता, स्टमक वर्कआउट. ठीक आहे. तर याच्यानंतरचे अजून वर्कआउट टाईप्स आहेत. याच्यानंतरचे असेच व्हिडिओवर बनवून राहा, जेणेकरून पुढचा वर्कआउट आहे तुम्हाला बघायला मिळणार. आता आपण वर्कआउट करू.
जम्पिंग जॅक्स. आता याच्यानंतर करू आपण हाय नीज. आता याच्यानंतर आपण करू स्पॉट रनिंग. स्पॉट रनिंगला तुम्हाला जेवढं स्पीडने पळता येईल तेवढं चांगलं असेल. जेवढं तुम्ही हे फास्ट वर्कआउट कराल न थांबता तेवढं जास्त कॅलरीज ज्या आहे त्या बर्न होतील. कारण हे सगळं बॉडी वेट वर्कआउट आहे, याच्यात कुठली आपण हेवी वेट वर्कआउट करत नाही आहे. तर मी सजेस्ट करेल जास्तीत जास्त 30 सेकंदाच्या वरती मध्ये गॅप घ्या, त्याच्यावरती नका घेऊ. मित्रांनो, तर ही होती स्पॉट रनिंग. याचे पण तुम्हाला 3 सेट करायचे. जेवढ्या वेळ तुम्हाला करता येईल तेवढं चांगलं असेल, तेवढं जास्त कॅलरीज बर्न होणार. आता हे झाले सगळे जम्पिंग वगैरे. पण ज्यांना वेटमुळं जम्पिंग करायला जमत नाही, बरोबर, तर त्यासाठी लोअर बॉडीचा कसा वर्कआउट करायचा तो तुम्हाला पुढे दाखवतो. तर यासाठी तुम्हाला वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे. मेजरली ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, नी रिप्लेसमेंट असेल, बरोबर आहे, किंवा आपण एक म्हणू लोअर बॅकला प्रॉब्लेम असेल, जम्पिंगला त्रास होत असेल, ओव्हरवेट असेल, तर त्यांनी इथून पुढचा वर्कआउट केला तरी चालेल, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. एकदम बिगिनरसाठी आणि एकदम बेसिक वर्कआउट आहे हा. तर तुम्हाला वॉलचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि अप्पर बॉडी जी आहे ती पूर्ण ह्या साईडला जाईल, अशी राईट साईडला. आणि त्यानंतर प्रयत्न करायचा की आपल्या हाताला आपला लेग जो आहे, पाय जो आहे, तो टच झाला पाहिजे. जेवढं वरती येणार तेवढं चांगलं. इथूनच वर न्यायचं आहे, बस. 1 2 3 4 5. आता हा झाला लेफ्ट हँड साईडचा. आता आपण करू राईट हँड साईडने. तुम्ही बघू शकतात मी या साईडला बॉडीचं पूर्ण प्रेशर दिलेलं आहे. 1 2 3 4 5 6. जेवढे तुम्ही याच्यावर रेप्स वाढवणार तेवढं चांगलं असेल, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण हा एकदम बेसिक वर्कआउट आहे आणि याने तुमचा लोअर बॉडीचा पूर्ण वर्कआउट होतो. याच्यात अजून एक व्हेरिएशन आहे, तेही दाखवतो. तुम्ही वॉलचाही सपोर्ट घेऊ शकतात, किंवा तुम्हाला जर स्टँडिंग पोझिशनला बॅलन्स जमत असेल, बॉडी बॅलन्स, तरी चालेल. लेफ्ट हँड साईडचा हात वर करायचा, डाव्या साईडचा, उजव्या साईडचा पाय वर करायचा. ट्राय करायचं की आपला पाय जो आहे तो हाताला टच झाला पाहिजे. 1 2 3 4 5 6. इकडून सेम लेफ्ट हँड साईडने पण 1 2 3 4 5 6. हा एक झाला, एक साईड लेग, हा फ्रंट लेग. आता आपण करू बॅक साईडनी. तर तुम्हाला काय करायचं आहे, वॉलला असं टच करायचं इथं आणि थोडंसं खाली जायचं, असं ग्रिप घ्यायची आणि पाय सरळ मागं उचलायचा. 1 2 3 4 5 6 7. सेम लेफ्ट हँड साईडनी. राईट हँड साईडचा आता राईट हँड साईड आहे, लेफ्ट हँड साईड झालेली आहे. 1 2. पाय पूर्ण सरळ ठेवायचा. 4 5 6 7. मित्रांनो, आता आपण करणार आहे बॉडी वेट स्क्वॉट.
तो वर्कआउट कसा करायचा सगळ्यात महत्त्वाचा. पायाची पोझिशन अशी राहणार, एक ट्विस्ट असा मारायचा, त्यानंतर पुन्हा एक असं, त्याच्यानंतर पुन्हा. या पोझिशनला आपण स्टँडिंग घ्यायची. ही झाली आपली नॅचरल ग्रिप. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, नॅचरल ग्रिप घेतल्यानंतर लक्षात असू द्या की तुमचा जो गुडघा आहे तो तुमच्या पायाच्या अंगठ्याच्या पुढं नाही झाला पाहिजे, नी टोच्या पुढं नाही गेला पाहिजे, हे लक्षात असू दे. आणि तुमची जी हिप आहे, तुमचं जे हिप आहे पाठीमागून, तुमची पाठ जी आहे, ठीक आहे, ती पाठीमागं घ्यायची आहे, जेणेकरून तुमच्या नीच्या पुढं तुमच्या टोच्या पुढं नी जाणार नाही, हे लक्षात असू द्या. मी तुम्हाला दाखवतो आता आपला नी, ठीक आहे, आणि टो. तर इथपर्यंत जायचं बस. 1 2. महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण बॉडीवेट स्क्वॉट करतो त्यावेळेस पूर्ण स्ट्रेट नाही करायचं, गुडघं थोडंसं बेंड ठेवायचं, जेणेकरून आय होप सो तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी. म्हणजे मला हे म्हणायचं आहे, असं इकडून क्लिअर दिसेल. पूर्ण गुडघा जो आहे तो स्ट्रेट नाही करायचा, हा रॉंग आहे, थोडासा बेंडच असू द्या, ठीक आहे. गुडघा जो आहे तो आपला टोच्या पुढं जाता कामा नये. 1 2 3 4 5 6 7 तर अशा प्रकारे आपल्याला बॉडीवेट स्क्वॉट मारायचं आहे. याच्यानंतर ज्यांचं गुडघ्याला प्रॉब्लेम आहे, ज्यांना उठा बसायला त्रास होतो, मी त्यांना सजेस्ट करेल की ज्यावेळेस तुम्ही स्क्वॉट माराल तर खाली एखादा स्टूल, सोफा असा काहीतरी सपोर्ट असू द्या, तोही तुम्हाला दाखवतो लगेच. हा आपण स्टूल घेतला, रेग्युलर पोझिशन घ्यायची आपली ठरल्याप्रमाणे, आणि हात पुढं असतील आपले, पोझिशन घ्यायची आणि खाली जायचं, टच करायचा वर. 2 3 4. या प्रकारे तुम्हाला हा वर्कआउट करायचा आहे. याचा साईड व्ह्यू तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पोझिशन घेतली, टो, हात पुढं, 1 2 3 4 5. तर या प्रकारे तुम्हाला हा वर्कआउट करायचा आहे. आणि यापेक्षा जर जमतच नसेल तर तुम्ही सोफ्याचा सपोर्ट घेऊ शकतात. सोफ्यावर तुम्ही हा वर्कआउट करू शकतात. सोफ्याला जे हात ठेवायचा जो सपोर्ट असतो, त्याच्या सपोर्टने तुम्ही बॉडी अप करू शकतात, जेणेकरून तुमच्या नीवर जास्त लोड येणार नाही. सोफा असेल किंवा पलंग असेल किंवा बसण्याची एक जागा असते घरात प्रत्येकाच्या, त्या ठिकाणी तुम्ही मी जशा पोझिशनने तुम्हाला वर्कआउट दाखवला तर तो वर्कआउट तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. असं कंपल्सरी नाही की आपल्याला बाहेरच जावं लागेल, जिम मारायलाच जावं लागेल, असं नाही. तुम्ही बॉडीवेट वर्कआउट करू शकतात, त्याच्याने तुमचं भरपूर कॅलरीज पण बर्न होणार. तुम्हाला याच्यात तुमचा बेली फॅट रिमूव्ह करता येणार, त्यानंतर तुमचं स्टॅमिना वाढणार, बॉडीवेट जो आहे तो कमी होणार, म्हणजे बॉडी हलकी होणार. मग तुम्हाला प्रत्येक कंडिशनला किंवा प्रत्येक मुवमेंटला तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होणार. जसं आपण रेग्युलर रुटीनमध्ये पायऱ्या उतरतो, चढतो, काही घरातली धावपळ असेल, लेडीजला मोस्ट ऑफ लोअर बॅकला जास्त प्रॉब्लेम होतो. लोअर बॅकचा आणि नीचा हा प्रॉब्लेम नाही होणार जर वेट कमी असेल तर. जे काही आपलं बॉडी वेट असतं ते हाईटनुसार मेन्शन असतं, हाईटनुसार ठरलेलं असतं. त्या पद्धतीने मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेन की जर आपली हाईट 5.5 आहे तर त्याला किती वेट पाहिजे, तर त्याचा मी चार्ट नक्कीच मी तुम्हाला
स्क्रीनवर शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये किती वेट हवं हे तुम्हाला लक्षात येणार. आणि याच्यानंतर जर तुम्हाला पॉसिबल झालं तर 5 ते 10 मिनटं कमीत कमी मेडिटेशन केलं तर अतिउत्तम होईल, जेणेकरून तुमचं बॉडी टेम्परेचर नॉर्मल होणार आणि बॉडी रिलॅक्स होणार. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आपला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणखी तुम्हाला याच्यात अजून काय बदल हवे, अजून कुठले कुठले रिक्वायरमेंट हवी, तर मला नक्की मेसेजही करू शकतात, कॉलही करू शकतात. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, हर हर महादेव.